या देवरावनं सदाला मोठं बिस्किट दिलं असं वाटते। जो सदाभाऊ खोत हा शेतकऱ्याच्या जीवावरती मोठा झाला, शेतकऱ्यांनी याला मोठं केलं आणि आज हा भडवा भाजपची चाटतो, कारण याला भाजपनं बिस्किट दिला असेल। तो म्हणाला की केंद्रात नरेंद्र आणि शिक्षणात धर्मेंद्राचा राजीनामा मागू नका। जे जंतर मंतरवर आंदोलन करत होते, सोनम वांगचुक अमरण उपोषण करत होते, दीपक दिपके हे सुद्धा तिथं आंदोलन करत होते, ते आतंकवादी आहेत। आणि जे लाखो विद्यार्थी दिल्लीमध्ये जमा झाले होते आंदोलनासाठी, ते सुद्धा आतंकवादी आहेत असं या सदा खोताचं म्हणणं आहे। सदा खोताला मोठं बिस्किट दिलं म्हणून हा बोलतोय। अरे त्या ठिकाणी त्या मुलींवरती, ज्या 16-16 वर्षाच्या मुली होती, त्यांच्यावरती लाठी हल्ला केला, त्यांना जखमी केलं, अनेक मुलांना जखमी केलं। ते त्यांचे न्याय हक्क मागण्यासाठी तिथं जमा झाले होते, संविधानाच्या मार्गाने ते आंदोलन करत होते। पण या अंधभक्तांना आणि या हरामखोर नेत्यांना ते आतंकवादी वाटायला लागले। अरे सदाभाऊ खोत, तू शेतकऱ्याच्या जीवावर मोठा झाला, आज शेतकऱ्याचे अनेक प्रश्न आहेत, त्याच्यावरती तू आवाज उठवायला पाहिजेत। आज भेसळयुक्त खत, रासायनिक खत हे शेतकऱ्यांच्या माथी मारले जातात। आज लिंकिंग केली जाते, खताचे भाव वाढवलेत, बियाण्यामध्ये भेसळ आहे, बियाण्याची उगवण शक्ती नाहीत, कंपन्याने शेतकऱ्याला फसवलं, तिथं तू आवाज उठवायला पाहिजे। पण अरे हरामखोर, तू एवढा दलिंदर निघाला की तू आज इथल्या या देशातल्या विद्यार्थ्यांना तू आतंकवादी म्हणायलास। अरे ते आतंकवादी होते तर मग त्यांना गोळ्या घालून मारायला पाहिजे होतं ना। हरामखोर सदाभाऊ खोत, तुझा जाहीर निषेध। जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद।